Good morning to all of you. Till this lecture we have learned the three methods of solving quadratic equation. Which are those? Factorization method, completing square method, formula method. And these three methods are used to solve the quadratic equation. तुम्हाला माहिती दिलेलं कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण या तीन पैकी कोणत्याही मेथडने सॉल्व्ह होऊ शकतं. फॅक्टरायझेशन मेथड म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की सरांनी आपल्याला असे फॅक्टर पाडायला शिकवले. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण x² - 2ax शी कंपेअर करतो आणि पुढे गणित सॉल्व्ह करतो. आठवते? इथून परत मग a ची व्हॅल्यू काढतो, a काढल्यावर परत a² ची व्हॅल्यू काढतो. आपण ऑलरेडी याच्या दोन लेक्चर घेतले. आणि फॉर्म्युला मेथड म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजेच कोण b² - 4ac. आणि नंतर गणितामध्ये जे व्हेरिएबल दिलेलं असतं उदाहरणार्थ x त्याची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आहे -b ± √b² - 4ac टोटलला डिवाइडेड बाय बोला 2a. अशा हे तीनही मेथड जर तुमच्या लक्षात असतील तर आपण हे जे एक्झाम्पल तुम्हाला बोर्डवर दिसतंय एकच एक्झाम्पल तिन्ही मेथडने आपण सॉल्व्ह करून पाहूया. तर आजच्या पिरियड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तीनही मेथडची काय घेणार आहे रिव्हिजन. लक्ष द्या. इथे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे दिसतंय सगळ्यांना. आता पहिल्यांदा हे दिलेले एक्झाम्पल आपण फॅक्टरायझेशन मेथडने सोडवू. फॅक्टरायझेशन मेथड ज्याला आपण काय म्हणतो बोला अवयव पद्धती. ठीक आहे. दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्या. 3x² = 2x + 8. हे सगळे नंबर अलीकडे असले पाहिजेत म्हणजे बोला क्वेश्चन कसा होईल 3x² प्लस आहे तो अलीकडे आल्यावर -2x प्लस अलीकडे आल्यावर पुन्हा -8 = 0. बरोबर. आता वरून एरो करा. 3 8 जा 3 8 24 3 8 जा 24. आता मल्टिप्लिकेशन 24 आलं पाहिजे आणि डिफरन्स मात्र फक्त 2 चा असला पाहिजे. याचे फॅक्टर पडतील 12 तुम्ही 24 कसाइन चौक 24. कोणामध्ये डिफरन्स 2 चा आहे बघा बरं 6 आणि 4 मध्ये. म्हणून इथं 6 आणि 4 असे फॅक्टर पडले. तुम्हाला तो साइनचा चार्ट आठवतोय त्याच्यामध्ये मी लिहून दिलंय. एक्झाम्पल मध्ये जर मायनस मायनस साइन असेल बोला पुढचं वाक्य तर फॅक्टर्स मध्ये मायनस प्लस असतं. ते आलेले फॅक्टर आपण मधल्या बद्दल लिहूया. म्हणजे गणित असं झालं बोला 3x² - 6x + 4x - 8 = 0. 2 2 चं ग्रुपिंग करा. केलं. कॉमन घ्या दोघांमधून 3 अजून काहीतरी सेम आहे x ब्रॅकेट मध्ये इथं राहिला x - 3 2 जा 6 2 जा बोले तो 2. बरोबर आहे का. पुढे या दोघांमधून कॉमन येणार 4 हाच ब्रॅकेट पलीकडे x - 2 = 0. गणित लिहिताना प्रत्येक स्टेपला ओळ सोडायची तुम्ही. आणि ही रिव्हिजन बॅच चालू आहे. गणित उतरवण्यापेक्षा गणित सोडवण्यावर भर द्या. दोन्ही ब्रॅकेट कसे आले सेम म्हणून x - 2 इन अनदर ब्रॅकेट बोला काय लिहिणार 3x + 4 = 0. सेपरेट दी 0. So x - 2 = 0 and 3x + 4 = 0. So here हा -2 पलीकडे गेल्यावर +2. So x = 2 3x बोला काय होणार -4 and x बोला -4. हा * 3 खाली गेल्यावर डिवाइडेड बाय 3. याचाच अर्थ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x = 2 मध्ये शब्द और x = -4/3. दॅट्स ऑल. संपलं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्हाला हे ऑलरेडी येतं. आता आपण कोणती मेथड वापरली फॅक्टरायझेशन. तेच एक्झाम्पल टू बी कंटिन्यू. मी पुढे सुरू करतोय. फक्त मेथड बदलली. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड.
पूर्ण वर्ग पद्धती. ठीक आहे. असं मी म्हणल्याबरोबर तुम्ही कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडला मी जिथं शिकवायला सुरुवात केली ती पटपट ती पानं काढा. काढली का पटकन? वाट बघतोय मी. ठीक आहे. सापडले तुम्हाला ते 6 ते 7 स्टेप लिहून दिलेत मी. सापडले सगळे? ठीक आहे. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घ्या. 3x² इज इक्वल टू 2x प्लस 8 लिहिलं. कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडचा पहिला रूल सी नावाची टर्म पलीकडेच ठेवावी, बाकीचं अलीकडे घेऊन या. म्हणजेच 3x² मायनस 2x इज इक्वल टू 8. त्याचा साइन चेंज झालंच नाही बिकॉज तो आहे तसाच आहे. दुसरी स्टेपवर बोट ठेवा. x² ला कोइफिशियंट असेल तर त्याने टोटल इक्वेशनला डिवाइड करावे. मग सांगा x² चा कोइफिशियंट कोण आहे? 3. त्याने पूर्ण इक्वेशनला डिवाइड करा. म्हणजे तिथं लिहायचं डिवाइड बाय 3. 3 ने भागू. मग सांगा 3 ने जर डिवाइड केलं तर गणित कसं होईल? 3x² मायनस 2x इज इक्वल टू 8 अपॉन 3 अपॉन 3 अपॉन 3 कॅन्सल. शिल्लक राहिलेलं लिहा x² मायनस 2 अपॉन 3x इज इक्वल टू 8 अपॉन 3. मला तर इथपर्यंत संपूर्ण समजलं. आता काय तुम्हाला आठवत असेल कंपेअरचं वाक्य. बोला कंपेअरचं वाक्य काय असतं? कंपेअर विथ x² मायनस 2ax. मात्र कंपेअर करताना आपण फक्त गणिताचा, बोला हा कोणता हात आहे माझा? लेफ्ट हँड साइड कंपेअर करतो. म्हणून त्यांनी जे गणितात दिले ते अगोदर लिहा. x² मायनस 2ax आणि नंतर ही टर्म लिहा. बोला x² मायनस 2 अपॉन 3x. बघा तुम्हाला समजतंय का? आता बऱ्याच मुलांनी त्या दिवशी मला गणित सोडवून पाठवली. नीट ऐका. त्यांनी इथंच सगळं कॅन्सल केलं. अरे बाबांनो तसं नाही करायचं. ते चूक देतील एक्झाम मध्ये तुम्हाला. पहिल्यांदा x² ला x² कॅन्सल करा. आता तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती की हा सुद्धा x कॅन्सल होतो, हा 2 सुद्धा कॅन्सल होणार आहे. पण ते इथंच नाही, इथंच केलं तर लगेच काट मारणार, कारण इथं मायनसचं साइन आहे. हो तसं कसं कॅन्सल करणार तुम्ही? एक स्टेप वाढू द्या ना तुम्ही, गडबड कशाला करता? म्हणून मायनस 2ax इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 3x अशी सेपरेट स्टेप दिसू द्या. आता हा मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आला बघा. हा इंटू एक्स पलीकडे गेल्यावर डिवाइड बाय एक्स म्हणून एक्स ला एक्स कॅन्सल. हा पण इंटू 2 पलीकडे गेल्यावर डिवाइड बाय 2 होईल किंवा हा इकडे येईल 2 ला 2 पण कॅन्सल. असं व्यवस्थित दिसावं लागतं त्यांना. तुम्ही एका स्टेप मध्ये जर सगळं गुंडाळून टाकलं ना डायरेक्ट चूक देणार तुम्हाला. आता मायनसला मायनस सुद्धा कॅन्सल. जे शिल्लक राहिलं ते सांगा. a इज इक्वल टू काय राहिलं? इथं वर कोणच नाही म्हणजे किती असतो? 1 आणि खाली किती असतो? 3. आणि जर नुसता 3 लिहितात त्यांना 1 दिसतच नाही वरचा. 1 अपॉन 3 चौकट. मग काढू का डायरेक्ट a² ची व्हॅल्यू? सांगा a² ची डायरेक्ट व्हॅल्यू सांगा. करा याचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 आणि 3 चा स्क्वेअर 9 झालं. हे पण a² आला 1 अपॉन 9. आता ही आलेली टर्म तुम्ही इक्वेशनच्या बोथ साइडला ऍड करायची. इक्वेशनच्या दोन्ही साइड कुठे असतात? कंपेअरच्या वाक्याच्या वर. म्हणून इथे लिहायचं ऍड 1 upon 9 to the both sides of equation. बस इक्वेशनच्या दोन्ही साइड लिहून घ्या. x² मायनस 2 अपॉन 3x इज इक्वल टू पलीकडची साइड लिहा 8 अपॉन 3 आणि या दोन्हीही साइडला एक नंबर ऍड करून टाका 1 अपॉन 9. पलीकडे पण बोला 1 अपॉन 9 झालं. आठवतंय ना सगळ्यांना? हे पुढे जाऊया. पुढची स्टेप आहे तुम्हाला माहिती आहे. इथं जर तुम्ही स्टेप वाचली a प्लस b चा होल स्क्वेअर किंवा a मायनस b चा होल स्क्वेअर ची स्टेप करायची. इथं कशी करायची आठवा. इथं असं ब्रॅकेट करून त्याचं काय करायला लावला मी? स्क्वेअर.
पहिल्यांदा या नंबरचं स्क्वेअर रूट घ्या x, नंतर या नंबरचं स्क्वेअर रूट घ्या 1/3. बरोबर आहे का बघा. स्क्वेअर रूट म्हणजे ती संख्या कोणाचा वर्ग असते ती मूळ संख्या इथे लिहून टाकायची, मधल्याचं चिन्ह घ्यायचं, साइन मधल्याचं देऊन टाका बस, इज इक्वल टू. सर अहो पण तुम्ही हे गणित इथं सोडवलं होतं ना एवढं चांगलं, हे आम्हाला का सोडवून दाखवताय? मी एकच गणित तुम्हाला तिन्ही मेथडने सुटतं हे दाखवतोय. लक्षात येतंय ना? टू बी कंटिन्यू. या दोघांचे ऍडिशन होणारच नाही. काय प्रॉब्लेम झालाय? दोघांचा काय सेम नाहीये, डिनॉमिनेटर सेम नाहीये. म्हणून डिनॉमिनेटर सेम करण्याकरता इथं पण 9 आला पाहिजे ना. मग 3 त्रिक 9, 3 ने खाली मल्टिप्लाय केलं, ज्याने खाली त्यानेच वर पण मल्टिप्लाय करायचं असतं, रूलच येतो त्याला, एलसीएम काढणं म्हणतात. मग बोला, याने वर मल्टिप्लाय केलं काय झालं, 3 8 24, पलीकडचा 1 रुपया आणि दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला किती 9, 24 आणि 1 25/9 झालं. अलीकडचं विचार तसंच, ते म्हणलं मला घ्या खाली फक्त बस. आता बोला काय येणार स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. आता अलीकडचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर शिल्लक काय राहणार, x - 1/3, आणि पलीकडच्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर 5/3. बरोबर आहे ना. 25चं 5 आणि 9चं 3, काहीतरी राहिलं बघा बरं माझं काय राहिलं. या मेथड मध्ये स्क्वेअर रूट काढताना एकदा घ्यायचं पॉझिटिव्ह आणि एकदा घ्यायचं निगेटिव्ह. करा सेपरेट, बोला पटपट. x - 1/3 इज इक्वल टू प्लस मध्ये 5/3, x - 1/3 इज इक्वल टू मायनस मध्ये 5/3. हा -1/3 पलीकडे गेल्यावर प्लस 1/3 5/3, इथं तसंच 1/3 5/3. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे तो तसाच लिहिला, 5 ने 6, या दोघांचा भागाकार 2. चेक करा, 2 2 2 आला का सेम, गुड. पलीकडं डिनॉमिनेटर सेम, एकातून 5 गेल्यावर -4 राहतात, संपलं. -4/3 खाली पूर्ण वाक्यात लिहून टाका, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन x is equal to 2 और x is equal to -4/3. एक गोष्ट बघा, इथे एवढ्यात भागलं तरी आन्सर तेच, आणि इथे एवढं सगळं करायला लागलं तरी सुद्धा आन्सर तेच. आता राहिली कुठली मेथड सांगा, फॉर्म्युला मेथड. अगोदर या दोन मेथड न बघता ट्राय करा, लगेच मी फॉर्म्युला मेथडला सुरुवात करतो. राईट डाऊन. तेच एक्झाम्पल फॉर्म्युला मेथडने आता सुरू होतंय. लक्ष द्या, फॉर्म्युला मेथडची अशी काही स्टेप नाही की एखादा आकडा पलीकडे वगैरे ठेवा, ते म्हणतं सगळं अलीकडे घेऊन या. चला या माझ्या सोबत बोला, 3x² हा प्लस 2x, अलीकडे आल्यावर -2x, हा प्लस 8, अलीकडे आल्यावर -8 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन आलं. कंपेअरचं वाक्य असतं, इथं मात्र वेगळंच कंपेअर आहे. कुणाशी कंपेअर करायचं, स्टँडर्ड फॉर्मशी, म्हणजे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 शी. पटापट बोलायचं एकदम. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -2, c ची व्हॅल्यू -8 झालं. आता आपण b² - 4ac चं आन्सर काढायचं. कोणाला आठवतं याला काय म्हणतात, डिस्क्रिमिनंट. b² - 4ac ला डिस्क्रिमिनंट मराठीमध्ये विवेचक असं म्हणतात. समासात लिहून ठेवावर. पुढे याच्यावर एक स्पेशल एक्सरसाइज पण आहे, नेचर ऑफ रूट बनवून. b² - 4ac ची व्हॅल्यू काढत असताना b चा स्क्वेअर म्हणजे -2 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 3 आणि c ची व्हॅल्यू बोला -8. टू बी कंटिन्यू. दोनाचा वर्ग 4, निगेटिव्ह चिन्ह निघून गेलं. हे मायनस आणि हे मायनस काय झालं, प्लस. 4 त्रिक 12, बऱ्याटी 96, यांची बेरीज 100 आली. 100 तर तुमच्या आवडीचा नंबर आहे ना, त्याचं रूट लगेच निघतं म्हणून.
आय नो. ठीक आहे. आता सांगा इथून पुढच्या स्टेप काय असतात. इथे शेजारी सोडवतो मी. बाय फॉर्म्युला मेथड सूत्र पद्धतीनुसार असं लिहायचं आणि तुमच्या व्हेरिएबलचं नाव टाका. व्हेरिएबल कोणतं आहे? एक्स. म्हणून इथे लिहायचं एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac टोटल डिवायडेड बाय 2a. टू बी कंटिन्यू. b ची व्हॅल्यू बोला -2 मायनस ऑफ -2 प्लस मायनस अंडर रूट सांगा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 100. आता पाठ झालंय हे तुमचं सोडवून सोडवून. मला माहिती तुम्ही न बघता सोडवत होता. तुमचं आलंय पण आन्सर माझ्याच अगोदर. आणि जर तुम्ही हे बघत बसलाय ना तर तुमचा अजून कॉन्फिडन्स डाऊन आहे. पॉज कर व्हिडिओ आणि गणित सोडवायला सुरुवात कर. ठीक आहे. 2 इंटू आलं ना आन्सर. आता चेक कर माझ्यासारखं आलंय का. 2 इंटू a ची व्हॅल्यू 3 मायनस मायनस प्लस 2 प्लस मायनस 100 चं रूट 10. डायरेक्ट आन्सर आहे ना 100 चं रूट 10 आणि 3 टू जा 6. कर सेपरेट बाबा चल. म्हणजेच x इज इक्वल टू 2 प्लस 10 अपॉन 6 आणि दुसरीकडे 2 मायनस 10 अपॉन 6. इकडे 12 अपॉन 6. पलीकडे या दोघांचं सबट्रॅक्शन -8 अपॉन 6. इथे आन्सर आलं 2. इथे 2 ने डिवाइड करा -4 अपॉन 3. बेचोक 8 आणि बेत्रिक 6. खाली पूर्ण वाक्यात लिहून टाका रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. x is equal to 2 or x is equal to -4 upon 3. that's all. लिहून टाका. फळ्यावर मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल दिलंय. हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या मेथडने ट्राय करूया. दुसऱ्या मेथडचं नाव काय आहे बोला आपल्या. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. पूर्ण वर्ग पद्धत. ठीक आहे. सुरू. पहिला रूल कॉन्स्टंट नंबर पलीकडे असावा. तो ऑलरेडीच गेलेला आहे. बरं झालं मग. रूल नंबर 2 तुमच्या एक्स स्क्वेअरला पण आता इथे एक्स ऐवजी शब्द कोणता आलाय एम स्क्वेअरला जो कोएफिशियंट आहे त्याने संपूर्ण इक्वेशनला डिवाइड करा. म्हणजे हे गणित कसं दिसेल सांगा बरं मला. डिवाइड बाय 6 लिहूया इथं आपण. डिवाइड बाय 6 बोला 6m स्क्वेअर प्लस m इज इक्वल टू 2. गणित लिहिलं अपॉन 6. आता इकडे बघा या m च्या शेजारी कोणच नाही म्हणजे इथं 1 असतो. 1 अपॉन 6. इथं 2 अपॉन 6 6 कॅन्सल. 2 1 जा 2 2 3 जा 6. इज इट ओके. टू बी कंटिन्यू. जे शिल्लक राहिलं ते सांगा. काय राहिलं m स्क्वेअर प्लस 1 अपॉन 6m इज इक्वल टू 1 अपॉन 3. आता हे झालं की कंपेअरचं वाक्य. कंपेअर कुणाशी करायचं. मेथड नंबर 2 मध्ये बोला पटकन. एक्स स्क्वेअर मायनस 2ax शी तुलना करू. बरोबर आहे. पण आता नीट लक्ष दे गणितामध्ये एक्स शब्द न दिसता कोणता शब्द आलाय रे बाळा m. म्हणजे इथं काय होणार बोल पटकन. m स्क्वेअर मायनस 2am. चल पॉज कर व्हिडिओ आणि पुढचं गणित सोडव तू. नंतर चेक कर तुझं बरोबर येतंय का. कंटिन्यू. आता हा m स्क्वेअर मायनस 2am चं कंपॅरिझन आपण या अलीकडच्या LHS शी करतो. म्हणजे सांगा LHS काय. m स्क्वेअर प्लस 1 अपॉन 6m. m स्क्वेअरला m स्क्वेअर कॅन्सल. शिल्लक काय राहिलं -2am. हे खालच्या स्टेपला घ्यायचं. तिथल्या तिथे सॉल्व्ह करू नका. पलीकडे 1 अपॉन 6m. m ला m सुद्धा कॅन्सल. आता मला सांगा इथं a राहिलाय. हा इंटू 2 इथलं मधलं साइन बघायचं असतं. पुढचं नाही बघायचं. इंटू 2 पलीकडे गेल्यावर काय होणार डिवाइड बाय 2. पण पलीकडे जाणार म्हणजे तो 6 च्या शेजारी बसायला जाणार त्याच्यामुळे इथं 2 येणार.
बरोबर आहे का? मग या मायनस चिन्हाचं काय झालं आहे ना, ते मायनस साइन सुद्धा आहे, तो इथं हळूच देऊन टाकायचं. ते खाली द्यायचं नसतं ना डिनॉमिनेटर प्लेसला, म्हणून इथं समोर द्यायचं. शिल्लक काय राहिलं बोला, a इज इक्वल टू -1/6 टू जा 12. ही a ची व्हॅल्यू आली. आता पटकन बोला a स्क्वेअर किती येणार? 1 चा स्क्वेअर 1 आणि 12 चा स्क्वेअर किती? 144. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहून टाकला. ही आलेली टर्म इक्वेशनच्या बोथ साइड मध्ये ऍड करायची. इक्वेशनच्या बोथ साइड कुठे असतात? कंपेअरच्या वाक्याच्या वर. म्हणून बोला ऍड 1/144 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. लिहिलं. इक्वेशनच्या बोथ साइड लिहून घ्या. m स्क्वेअर प्लस 1/6m इज इक्वल टू, पलीकडचं लिहा 1/3 आणि दोन्ही साइडला तो नंबर ऍड करा. कोणता? हा वाला. बोला 1/144 1/144 लिहिलं. थोडं वेगळं गणित दिसतंय पण छान आहे, नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे अलीकडे एक फॉर्म्युला तयार करायला शिकवलाय मी. कसा? एक सुंदरसा ब्रॅकेट टाकायचा, त्याचा स्क्वेअर करायचा. या पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्या m, या 144 चा स्क्वेअर रूट घ्या 1 चं 1 आणि 144 चं किती रे बाळांनो? 12. मधल्याचं साइन प्लस. या पलीकडची मात्र ऍडिशन होणार नाही कारण दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाही. मग तो कसा सेम करायचा? बोला 3 इथे काम करायचं. 144 ला 3 ने डिवाइड करून बघा. 3 4 जा 12, 3 चौक 12 राहिले, 2 वरून घेतले 4, 3 8 24, 3 8 जा 24. किती आन्सर आलं? 48. याचाच अर्थ जर 3 ला 48 ने खाली मल्टिप्लाय केलं तरच दोघांचं डिनॉमिनेटर काय होणार आहे? सेम होणार. ज्याने खाली मल्टिप्लाय केलं 48 ने त्यानेच कुठे मल्टिप्लाय करा? वर. सुरू. म्हणजेच बोला 48 1 जा 48 प्लस पलीकडचा 1 डिवाइडेड बाय 144. टू बी कंटिन्यू. m प्लस 1/12 ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज. पलीकडे आलं 49/144. बरोबर आहे का? बघा थोडीशी स्टेप मोठी वाटते पण शांत डोक्याने सोडवलं तर एक नंबर सोपं गणित आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट काढू. इथं काय येणार रे बडा? स्क्वेअर रूट m प्लस 1/12. बरोबर. डोक्यावरचा फक्त 2 कॅन्सल होणार. पलीकडे 7 49 चं 7 असतं ना आणि 144 चं किती? 12. सांगा माझ्याकडून काय राहिलं? एकदा घ्यायचं प्लस, एकदा घ्यायचं मायनस. अगदी बरोबर. करा सेपरेट. m प्लस 1/12 इज इक्वल टू प्लस मध्ये 7/12 शेजारी. m प्लस 1/12 इज इक्वल टू मायनस 7/12. हा नंबर टाका पलीकडे. m इज इक्वल टू मायनस 1/12 प्लस 7/12. इकडे सुद्धा मायनस 1/12 मायनस 7/12. बरोबर आहे का? बघा हे प्लस आहे, पलीकडे शिफ्ट झालं इज इक्वल टू साइनच्या की मायनस होतं. 7 मधून 1 गेला 6/12. फायनल आन्सर 1/2. 6 2 जा 12 ना. पलीकडे या दोघांची ऍडिशन होणार. अपोजिट वेगळी चिन्ह असली की वजाबाकी केली. वजाबाकी 6 आली. मात्र अशी सेम साइन असतील, समान चिन्ह असतील तर आपण बेरीज करतो. बेरीज आली -8/12 आणि याचं जर 4 ने डिवाइड केलं तर 4 2 जा आणि 4 3 जा 4 दुनी 8, 4 त्रिक 12 चा भाग लागला. हे तुमचं यमचं आन्सर आलं. म्हणजे या मेथडने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला तर आता एवढे तुमची 2 उत्तर आली. एक आन्सर आहे 1/2 आणि दुसरा आन्सर आहे -2/3. तुम्हाला जर स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल तर मी याला बॉक्स करतो. 1/2 -2/3. I am not going to waste my 1 second.
आय एम गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट मेथड. फॉर्म्युला मेथड तेवढ्याच जागेत घेऊया, फक्त लक्ष फळ्यावर असू द्या, लक्ष विचलित करू नका. बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड म्हणजे कोणती पद्धत बोला? सूत्र पद्धत. ठीक आहे, सुरू. थोडीशी मला पण शंका एवढ्याशा जागेत बसेल का नाही, आपण ट्राय करूया. 6m² + m इज इक्वल टू 2. फॉर्म्युला मेथड मात्र काय सांगते? सगळेच नंबर तुमच्या अलीकडे असले पाहिजे. बरोबर आहे, सुरू. 6m² + m हा +2 अलीकडे आल्यावर -2 इज इक्वल टू 0. झालं व्यवस्थित. आता कंपेअर करायचं स्टँडर्ड फॉर्म सोबत. स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे रे आपला? कंपेअर विथ, बोला पटपट, ax² + bx + c इज इक्वल टू 0. टू बी कंटिन्यू. a ची व्हॅल्यू 6, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -2. नंतर डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू काढायची. डिस्क्रिमिनंट विवेचक म्हणजे काय? b² - 4ac. बोला, b चा स्क्वेअर म्हणजे 1² -4, a ची व्हॅल्यू 6, c ची व्हॅल्यू -2, 1² 1 प्लस 6 4 जा 24, 2 जा 48, 49 आलं. b² - 4ac चा आन्सर 49 आलं. क्लियर आहे. आणि नंतर डायरेक्ट ते बाय युजिंग फॉर्म्युला मेथड, सूत्र पद्धतीनुसार असं लिहायचं. पण डायरेक्ट आपण पाठ केलेला फॉर्म्युला. व्हेरिएबल कोणता आहे गणितात? m. मग तू पण mच घ्यायचं इथं. m इज इक्वल टू, बोला फॉर्म्युला, -b ± √b² - 4ac टोटल डिवायडेड बाय 2a. बरोबर आहे. कुठपर्यंत पोहोचलंय? मायनस, बोला, b ची व्हॅल्यू 1 ± √49 डिवायडेड बाय 2 * a ची व्हॅल्यू 6 -1 ± 49 चा डायरेक्ट रूट आहे किती? 7. टोटल डिवायडेड बाय 6 2 जा 12. आता हे फक्त सेपरेट करा. म्हणजेच बोला काय होणार, इथे करूया आपण. एक होईल m इज इक्वल टू -1 + 7/12. बरोबर आहे का बघा? -1 + 7/12. आणि दुसरं काय होणार बोला? m इज इक्वल टू -1 - 7/12. मी कालपासून सांगितलं हे गणित सलग सोडवत जायचं. माझा बोर्ड मोठा आहे म्हणून मी हवे तेवढे कप्पे करतोय, तुम्ही कप्पे करायचे नाहीत. इथं आलं 6/12, पलीकडे आलं -8/12. इथं आलं 6 1 जा 6, 6 2 जा 12. इथं आलं 4 ने डिवाइड केलं, 4 2 जा आणि 4 3 जा, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 2 8, 4 3 12. संपलं गणित. खाली लिहा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. m इज इक्वल टू 1/2 मध्ये शब्द और, m इज इक्वल टू -2/3. मी पुन्हा एकदा उत्तराला मी बॉक्स करतोय. तुम्हालाही माहित झालंय आता मी का बॉक्स करतोय. कारण की बघा, मेथड कोणतीही असो, या कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने एवढा मोठा पसारा घालून सुद्धा आन्सर 1/2 - 2/3 आलं. आणि इथे एवढ्या सोप्या पद्धतीने आपण सोडवून सुद्धा 1/2 - 2/3 आलं. आता मला माहिती तुमच्या मनातला प्रश्न, सर तुम्ही दुसरी आणि तिसरीच मेथड वापरली, सर पहिली मेथड का नाही वापरली फॅक्टरायझेशन? एवढं लिहून घ्या, त्यानेही आन्सर एवढंच येतंय का आपण चेक करू. राईट डाऊन. मी फ्रायवरचं जास्तही पुसत नाही. कंप्लीटिंग स्क्वेअरचं पण उत्तर दिसतंय, फॉर्म्युला मेथडचंही उत्तर दिसतंय. पटकन फॅक्टरायझेशनचं उत्तर काढूया. फॅक्टरायझेशनचा नियमही सगळे आकडे आपले नेहमीप्रमाणे अलीकडे. हा -2 झाला अलीकडे आल्यावर, वरून एरो, बोला 6 2 जा 12. फॅक्टर 12 चे असे पाडा की डिफरन्स फक्त 1 चा आला पाहिजे. 4 3 जा 12. प्लस मायनसला साइन कोणतं असतं? प्लस मायनसच. फॅक्टरायझेशनचा तक्ता. अरे कळतंय का नाही? हे आलेले फॅक्टर कोणाबद्दल मांडायचे?
मधल्या नंबर बद्दल मांडायचे. हे आठवतंय ना तुम्हाला 6 2 12 करून डिफरन्स हा मधला 1 आला पाहिजे वगैरे वगैरे. बोला मग हे फॅक्टर m बद्दल लिहा. 6m² प्लस या दोघांना पण m शब्द द्यायचा. बोला 4m 3m -2 इज इक्वल टू 0. 2 2 चं ग्रुपिंग 6 आणि 4 2 च्या टेबल मध्ये असतं म्हणून 2 कॉमन घेतला. दोनाच्या पाड्यात आहे म्हणून m बे त्रिक 6 त्रिक बोले तो 3 आणि बे दुनी 4. 2 3 जा 2 2 जा लिहिलं. या दोघात काहीच सेम दिसत नाही. जेव्हा काहीच सेम नाही ना दिसत तेव्हा 1 कॉमन घ्यायचा आणि हाच ब्रॅकेट पलीकडे लिहून टाकायचा. बरोबर आहे का? आणि का लिहिला तर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर आतलं साइन चेंज होतं. दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणून दोन्ही पैकी एक ब्रॅकेट लिहा. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2m - 1 इज इक्वल टू 0 करा. सेपरेट करा. बोला 3m + 2 इज इक्वल टू 0. 2m - 1 इज इक्वल टू 0. 3m इज इक्वल टू -2 पलीकडे येणार. 2m इज इक्वल टू हा पलीकडे गेला 1. m इज इक्वल टू हा इंटू 3 खाली गेल्यावर डिवाइडेड बाय 3 आणि हा इंटू 2 पलीकडे गेल्यावर 1/2. काय वेगळं आलं का बघा. पुन्हा एकदा मी बॉक्स करतो. -2/3 आलं का. आणि दुसरं बोला 1/2. सिक्वेन्स चेंज झाला तरी आन्सर तेच आले. याचा अर्थ कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना आन्सर तेच येतं. फॅक्टरायझेशन मेथड लिहून टाका. आजच्या लेक्चरचा हा होमवर्क तुम्हाला फळ्यावर दिसतोय. ज्यावेळी तुम्ही मला व्हॉट्सअपला फोटो पाठवाल त्यावेळी ही गणित सोडवलेली असली तरच फोटो पाठवायचे आणि पटकन सोडवून टाकायची. घड्याळी 4 मिनिटात एक गणित झालं पाहिजे. पहिलं गणित सोपं आहे. m व्हेरिएबल आहे. दुसऱ्या गणितामध्ये या 3 ने फक्त इकडे मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन व्यवस्थित होईल. 3x² + x - 1 इज इक्वल टू 3 ने इकडे मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 3 0 0 संपलं ते. ह्या गणितामध्ये हा -2 अलीकडे आणायचा. सॉरी +2 अलीकडे घेऊन यायचं. ते पण जमून जाईल तुम्हाला. इथे मात्र नीट लक्ष द्या. हा 6x² प्लस आहे तो अलीकडे आल्यावर काय होणार -6x². बाकीचं गणित आहे असं लिहा. पण नियम असं सांगतो क्वाड्रॅटिक इक्वेशनला पुढे मायनस साइन चालत नाही म्हणून सरसकट सगळे साइन चेंज करा. 6x² - 7x - 1 इज इक्वल टू 0. ही सगळ्या गणितांमध्ये मुद्दाम x आहे y आहे n आहे p आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म्युला मेथड मध्ये व्हेरिएबल यूज करायचं. या शेवटच्या गणितात दाखवतो 9s² हा s आहे बरं का रे बाळांनो 5 नाही s. हा -6x मध्ये आल्यावर काय होणार +6s -4 ॲज इट इज इक्वल टू 0. आणि तेही गणित सोपं आहे. पटकन ही सगळी गणित सॉल्व्ह करा. b² - 4ac ची व्हॅल्यू काढा. फॉर्म्युला मेथड वापरा. फॉर्म्युला आहे ना लक्षात सगळ्यांचा. बोला x इज इक्वल टू -b + √b² - 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला वापरायचा आणि गणित सोडवायची. x y n p असे शब्द आले की इथलं व्हेरिएबल फक्त चेंज करायचं. पटकन आवरा आणि मला पाठवून द्या उत्तर. आणि जर तुम्हाला व्हिडिओ सोडवताना व्हिडिओ मधली ही गणित सोडवताना काही डाऊट आलाच तर मला फक्त ते गणित नंबर सांगा. ते गणित तुम्हाला मी सोडवून दाखवतो. पण मला नाही वाटत आता एवढी सगळी प्रॅक्टिस घेतल्यावर तुम्हाला काय अडेल. चला पटापट सोडवा. दर 4 मिनिटाला 40 मिनिटात संपूर्ण